तर नमस्कार मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा विश्वकर्मा जयंती जोरात तयारी चालू आहे. बघा ती रांगोळी कशी गाठल्या, बघा ती रांगोळी, बघा कसा मंडप गाठलाय. खतरनाक आहे की नाही मंडप. बघा आमचे मंडळीचे कार्यकर्ते प्रवीण सुतार, परत दाद्या म्हणतात त्याला, आणि बरीच मंडळी, अजित सुतार आहे, निवास सुतार आहे, गजानन सुतार आहे, अनिल सुतार आहेत, ज्ञानेश्वर म्हणतात. आणि बघा मित्रांनो, आमची मामी वारली होती, तिची आठवण म्हणून हे फोटो सुद्धा लावत आहेत आमचे कार्यकर्ते. आणि आता आले बघा ब्राह्मण गिरीश कुलकर्णी, गावात एक नंबर पूजा करणारे गिरीश कुलकर्णी आता आलेले आहेत. आणि आता ते पूजेचे साहित्य वगैरे मांडत आहेत. मंडपात जाऊन मंडपात त्यांनी पूजेचे साहित्य मांडायला चालू केलेले आहेत. आणि हे बघा मित्रांनो, आता जेवणाचा कार्यक्रम आहे, जेवण करायला चालू केलेलं आहे, महाप्रसाद आहे. आणि सुतार बघा कसा पातळीनं आपलं गुळ तोडत आहे. ह्यालाच म्हणायचं सुतार, ह्यालाच म्हणायचं हुशार सुतार. बघा कसं पातळीनं गुळ तोडत आहे. आहे काय कोणाकडे आयडिया? सुतारांच्याकडेच आयडिया आहे हो. चला तर मग आपला आमटीचं डाळ शिजत आहे. आणि चला मग पूजेला चालू झालेले आहे. पूजेला आमचे कार्यकर्ते आपलं डोक्याला हे लावत आहेत, टिळा वगैरे. आणि बघा मित्रांनो, सर्व विश्वकर्मा पांचाळ समाज पूजेला बसलेला आहे. लेडीज वगैरे पूजेला बसलेले आहेत, लोक आलेले आहेत. आणि आता विश्वकर्मा जयंतीची आरती चालू आहे विश्वकर्माची. लोक आपली श्रद्धेनं टाळ्या वाजवत आहेत. बघा मित्रांनो, किती श्रद्धेनं टाळ्या वाजवत आहेत. आणि आता आरती चालू झालेली आहे विश्वकर्मा जयंतीची. सगळे लोक आले समाजातील. आणि छोटी भक्त विश्वकर्माची फुलं वगैरे वाटत आहेत प्रत्येकाला. प्रत्येक जण फुलं घेऊन आता विश्वकर्माला प्रत्येक जण घालण्यात चाललेलं आहे. ब्राह्मणाचं दर्शन घेत आहेत फुलं घालून. आणि प्रत्येक जण घरटी आपलं जाऊन दर्शन घेत आहे आणि आपापल्या घरी जात आहेत. आणि बघा मित्रांनो, ही छोटी भक्त लोक दर्शन घेणाऱ्यांना कसा प्रसाद वाटत आहेत. प्रसाद घेऊन प्रत्येक जण आपलं दर्शन घेऊन आपापल्या घरी जात आहेत. लोक आनंदात आहेत, बघा किती आनंदात आहेत. आणि हे बघा आमच्या समाजातील वयस्क लोक खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या मागं आम्ही थांबलेला आहे. कारण खरा मान त्यांचाच आहे, वयस्क लोकांचाच मान आहे आज विश्वकर्मा जयंती दिवशी. बघा हे सर्व गल्लीतील पांचाळ समाज फोटो एकत्र काढत आहे. चला तर मग आता जेवणाची तयारी लागूया. जेवणाची तयारी चालू झालेली आहे. चला तर आता जेवणाचे टेबल वगैरे लावत आहेत कार्यकर्ते. बरं चला, आता भक्त लोक जेवाय बसलेले आहेत आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आमचे कार्यकर्ते त्यांना वाढत आहेत. बघा ते सलवार ड्रेसमध्ये कार्यकर्ते वाढत आहेत आणि लोक आपलं मनपूर्वक जेवणाचा आस्वाद, प्रसादाचा आस्वाद घेत आहे. आज प्रसादाला आम्ही खीर केलेली आहे. आता जेवणानंतर जरा स्पर्धा घेतलेल्या आहेत. स्पर्धेच्या आधी हे लहान गायक जरा गीत म्हणून धावत आहेत. तरी आता स्पर्धेला चालू झालेलं आहे. डान्स स्पर्धा पण आहेत आणि आता स्पर्धेला चालू झालेलं आहे. बघा हे स्पर्धा, लेडीजांच्या स्पर्धा चालू आहेत. यात वयस्क लोक सुद्धा भाग घेतलेले आहेत मोठ्या आनंदाने, आणि लेडीज लोक सुद्धा मोठ्या आनंदाने भाग घेतलेले आहेत. कारण हेच एक विरंगुळा असतो टेन्शन घालवण्याचा. वर्षातनं एकदाच हा विरंगुळा असतो की बाबा सगळे एकत्र यावं आणि आपापली स्पर्धा खेळून आपापले मनातले काही टेन्शन घालवावीत. बघा हे मुली कसं स्पर्धा खेळत आहेत, लहान लहान मुली. ह्यातनं जे का बाबा आनंद साजरा होतो सर्वांचाच. यात काय बाकीचं काय विशेष नाही, पण एक माणसाला एक समाधान मिळतं. तर बघा हे मोठमोठी कार्यकर्ते सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेले आहेत आणि आनंद साजरा करत आहेत आणि सर्वांना सुद्धा आनंद देत आहेत. आणि वर्षभराची मनातील सर्व हेवेदावी विसरून सर्वजण एकत्रित येऊन सण साजरा मोठ्याने करत आहेत, आनंदात नाचत आहेत. आणि आता पांचाळ समाजातील एक मुलगा इव्हेंट डेकोरेशन याची मशीन खरेदी केलेलं आहे आणि आजच ते उद्घाटन केलेलं आहे विश्वकर्मा जयंती दिवशी. आम्हाला सुद्धा समाधान वाटले की एक लहान मुलगा धाडस मोठं केलेलं आहे यांनी. आणि चला तर आता बक्षिसाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी बक्षीस मिळवले आहे त्यांना फुल नाही फुलाची पाकळी, छोटे छोटे बक्षीस आमच्याच गल्लीतील कार्यकर्त्याचे हस्ते देण्याचे कार्यक्रम चालू झालेले आहे. आणि ते पण समाधानाने बक्षीस घेत आहेत, फुल नाही फुलाची पाकळी. कारण बक्षिसापेक्षा आनंद महत्वाचा आहे, म्हणून हा सण सर्वजण साजरा करतात वर्षातनं एकदा.
तर मित्रांनो, बक्षिसा कार्यक्रम आटपल्यानंतर आता भजनाचा कार्यक्रम आहे. तर बघा, भजनाला सुद्धा पांचाळ समाज भरपूर संख्येने आलेला आहे आणि समाधानानं भजन ऐकत आहेत. खरोखर आम्हाला या दिवसभरात कार्यक्रम करून एवढं समाधान वाटलं आणि आता शेवट सांगता मी या भजनाने करत आहे. खरोखर आनंद पण वाटला आणि वाईट पण वाटले, कारण हा दिवस कसा गेला हा मला कळालंच नाही. केशवा माधवा केशवा